राम राम मंडळी. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 91वा भाग. मी प्रमोद सडोलीकर. गाव जीवनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे पशूंचं आणि मानवाचं सहजीवन. हे गाव जीवनाचं ठळक वैशिष्ट्य मला वाटतं. माझे काही मित्र आहेत जे गावातनं पुण्यात राहायला आले. त्यांना जेव्हा गावाची आठवण यायची तेव्हा घरच्या माणसांची आठवण यायची, त्याचबरोबर गोठ्यातल्या गायीची सुद्धा आठवण यायची आणि त्या आठवणीनं ते हळवे व्हायचे. म्हणजे पशु आणि शेतकरी किंवा ग्रामस्थ यांचं इतकं निकटचं भावनिक नातं हे निर्माण झालेलं आहे. सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा सांज वेळेला गोधुली म्हणण्याची आपल्याकडे एक प्रथा आहे. संध्याकाळची वेळ असते, गावातल्या रस्त्यावरनं जनावरं चरायला गेलेली परत येतात आणि ती जी काही धूळ उडलेली असते त्यावरून गोधुली असं म्हणण्याची प्रथा आपल्याकडे आहे. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा हे नातं त्याला मान्यता मिळालेली आहे. किती सुंदर सुंदर मवेशी म्हणतात, जित्राब म्हणतात. अशा पद्धतीनं पशुधनाला ॲड्रेस केलं जातं. तुकडोजी महाराजांनी तर धन लक्ष्मी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे एक भावनिक नातं आहे, उपयुक्त नातं आहे, आर्थिक संबंध आहेत, मोठं विलक्षण आहे. जगद्गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणून आहेत. त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की गायीला तुमच्या घरात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना कळतात, सुखाच्या दुःखाच्या घटना कळतात आणि त्याप्रमाणे ती गाय रिॲक्शन देते. कदाचित आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे गायी आहेत, गुरं आहेत, हे त्यांनी अनुभवलेलं सुद्धा असेल. ही जी काही एकात्मता, म्हणजे जणू ते आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत अशा पद्धतीनं जी काही त्यांना वागणूक दिली जाते, हे एक मोठं मनोज्ञ नातं निर्माण होतं. थोडंफार सांगायचं झालं तर शहरांमध्ये ज्यांनी कधी जर कुत्रे पाळलेले असतील तर त्यांना या नात्याची थोडीफार कल्पना येऊ शकेल. असे काही व्हिडिओज सुद्धा यूट्यूबवरती आहेत की आपली लहान लहान मुलं, वर्षा दीड वर्षाची मुलं त्या गायीच्या पुढ्यात ठेवलेली आहेत आणि ती गाय एखादी आई जशी काळजी घेईल तशी त्या मुलांची काळजी घेते. त्यामुळे गाव जीवनाचा विचार करताना पशुधनाला वगळून चालत नाही. कुठल्या तरी एका प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना घरं बांधून दिली. आता हे जे काही त्यांचं पुनर्वसन झालं, त्यांना जी काही नवीन घरं मिळाली, त्या घरांची रचना आर्किटेक्ट शहरातले असल्यामुळे अशी केलेली होती की ती शहरातली जशी घरं असतात, एक किचन, एक बेडरूम, 2 बेडरूम आणि हॉल. शेतकऱ्याच्या घराला गोठा लागतो हे त्या आर्किटेक्टच्या काही लक्षात आलं नाही. पण गोठा हे शेतकऱ्याच्या घराचं अविभाज्य अंग आहे. शेती करता, दुधाच्या व्यवसायाकरता जनावरं असतात. हळूहळू यांत्रिकीकरण होत आहे, ट्रॅक्टर्स येत आहेत, खोंड घरात नकोशी झाली आहेत, कालवडी घरात पाहिजेशा झालेल्या आहेत. ही सगळी स्थित्यंतरं होत आहेत. पण आजही काही माणसं अशी आहेत की जी त्या जनावरांना आपल्या मुलासारखं वागवतात. तुम्हाला एक सांगतो, एक साधारणपणे आपण असं म्हणूयात की 1970-80 ही जी काही वर्ष होती त्या वर्षातले मराठी सिनेमे बघा तुम्ही. मराठी सिनेमे प्रामुख्यानं ग्रामीण जीवनावरती बेतलेले सिनेमे होते आणि त्यातही बैलांवरची गाणी काही गाजलेली आहेत. म्हणजे मराठी सिनेमांनी, कला जगानी सुद्धा या जनावरांच्या अस्तित्वाची दखल घेतलेली होती. जीवाशिवाची बैल जोड हे एक गाणं आहे. बैल माझी गुणवान, थोडंसं विनोदाच्या अंगानं जाणारं दादा कोंडकेंचं माझ्या बकरीचा संध्यासनी लागलाय लळा. अहो, सांगते ऐका नावाचा सिनेमा कदाचित मागच्या पिढीतल्या प्रत्येकानं पाहिलेला असेल. हा अख्खा सिनेमा हा त्या बैलजोडीवरती बेतलेला होता. त्या बैलजोडी करताच्या भांडणामुळे, तुझी बैलजोडी श्रेष्ठ का माझी बैलजोडी श्रेष्ठ, यातनं त्या पाटलानं त्या शेतकऱ्याला मारलेला होता. त्यामुळे जनावरांचं प्रेम हे कुठल्या टोकाला जाऊ शकतं हे थोडीशी याची निगेटिव्ह बाजू झाली. पण अख्खा सांगते एका सिनेमा त्या बैलजोडीच्या
भोवती फिरताना आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं आज आठवायचं कारण काय आहे तर कालच्या सकाळमध्ये एक बातमी आलेली आहे. सायमोते नावाचं एक शेतकरी कुटुंब आहे. त्यांच्याकडे गजा नावाचा बैल होता. हा बैल 6 फूट उंच आणि 10 फूट रुंद असा धिप्पाड बैल होता आणि त्याला देशभरात अनेक पारितोषिकं मिळाली. त्याच्यामुळे सायमोते कुटुंब कर्जातनं मुक्त झालं आणि त्यांचं खूप प्रेम त्याच्यावरती होतं. आणि तो मध्यंतरी साधारण 21 साली तो गेला. तो गेल्यानंतर सायमोतेंना असं वाटलं की याची आठवण आपण जपली पाहिजे, याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. मग ते शिरवळला क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथल्या लोकांना जाऊन भेटले, प्राध्यापकांना जाऊन भेटले आणि काय करता येईल असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी प्राध्यापकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तो बैल त्याचं दफन केलं. काही काळानंतर ते पुन्हा उकरलं, त्याची सगळी हाडं गोळा केली, त्या हाडांवरती काही ट्रीटमेंट करण्यात आली आणि त्या हाडांचा सांगाडा हा त्यांनी जसाच्या तसा तयार केला आणि तो गजा आता सांगाड्याच्या रूपात तिथे प्रिझर्व केलेला आहे. किती भावुक करणारा हा प्रसंग आहे बघा की एक जनावर त्यांच्या गोठ्यात वाढलं, त्याची सरबराई केली, ते गेल्यानंतरही त्याची आठवण पुसता आली नाही म्हणून त्याचं सांगाडा त्यांनी जतन करून ठेवलेला आहे. आणि या संपूर्ण गाव जीवनामध्ये जनावरांनी लावलेला लळा, जनावरांचं प्रेम हे एक विलक्षण, समजावून न सांगता येणारं अशा पद्धतीचं एक गाव जीवनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे असं म्हणतात की गायीच्याकडे बघत जरी बसलं तरी सुद्धा तुमच्या चित्तवृत्ती शांत होत जातात. तर गाय प्रत्यक्ष घरात असेल तर त्या घरामधलं वातावरण, काही बिल्डर्सच्या बाबतीत असं सांगतात की ते जमिनी विकत घेतल्यावर त्यांची अशी श्रद्धा असते की तिथे गाय नेऊन बांधली की तिथल्या ज्या काही, आता ह्या श्रद्धा अंधश्रद्धा या वादात न पडता फक्त पशुधनाला कशा पद्धतीनं महत्व दिलं जातं एवढा मुद्दा लक्षात घ्या की ती गाय तिथे आधी ते नेऊन बांधतात आणि मग त्या जमिनीवरती ते काम सुरू करतात. पशुधनाखेरीज गाव जीवनाची कल्पना करता येणं अशक्य आहे. आणि त्या गजाच्या बातमीमुळे आजच्या या भागाचं शीर्षक मी असं दिलेलं आहे, महाबैल गजा. महाबैल हे एक शेअर बाजारात वापरली जाणारी टर्म आहे, बिग बुल, आणि त्यावरनं हे मी शीर्षक तयार केलेलं आहे की तो गजा हा महाबैल होता, मोठा बैल होता. त्या गजाच्या स्मृतींना वंदन करतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.